नमस्कार, मी सुवर्ण जोशी. बुलेटिन मध्ये स्वागत. सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने करूया. भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या यादीवर शिक्कामोर्तब झालेला आहे. देवेंद्र फडणवीस, संघटना मंत्री विजय पुराणिक आणि चंद्रकांत पाटील यांची बैठक संपली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील नव्या कार्यकारिणीची यादी घेऊन भाजप प्रदेश कार्यालयामध्ये दाखल होतील. थोड्याच वेळामध्ये कार्यकारिणीतील नावं जाहीर होतील. त्यामुळे एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे या नाराजांचं पुनर्वसन होतं का हे पाहायचं. पण बैठक मात्र संपलेली आहे आणि थोड्याच वेळात भाजप कार्यकारिणीची यादी जाहीर होऊ शकते. ही महत्त्वाची बातमी आहे या घडीची. भाजप कार्यकारिणीची यादी जाहीर होऊ शकते. यामध्ये नाराजांना स्थान मिळतं का, कुणाकुणाची वर्णी लागते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील हे या बैठकीला उपस्थित होते. थोड्याच वेळामध्ये भाजप कार्यकारिणी जाहीर होईल. भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष भाजपचे, पोहोचतील आणि ते भाजप कार्यकारिणीत कुणाकुणाची नावं आहेत ते जाहीर करतील. विधानसभा निवडणुकांनंतर एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांनी नाराजी बोलून दाखवलेली होती. तावडेंनी नाराजी बोलून दाखवलेली नसली तरी सुद्धा पक्ष जे काम देईल ते मी योग्य पद्धतीने पार पाडेन असं म्हणाले होते. या सगळ्या नाराजांची वर्णी लागते का भाजपच्या कार्यकारिणीमध्ये हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. थेट जाऊया आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांच्याकडे आणि त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. विवेक, भाजपच्या कार्यकारिणीविषयीची काय अधिक माहिती? नक्की विवेक, तुझ्याकडनं पुन्हा एकदा माहिती घेतो कारण तुझा आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये. पण आपण बघतोय नाराज खडसे, पंकजा, तावडे यांना संधी मिळेल का या भाजपच्या कार्यकारिणीत हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. थोड्याच वेळामध्ये भाजपच्या कार्यकारिणीतली नावं घोषित होऊ शकतात. चंद्रकांत पाटील भाजपच्या प्रदेश कार्यालयात पोहोचतील आणि त्यानंतर ते ही नावं जाहीर करतील अशी शक्यता व्यक्त होतीये. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील या बैठकीला उपस्थित होते आणि नेमकं भाजपच्या कार्यकारिणीमध्ये कोण असेल याची निश्चिती झालेली आहे असं म्हणता येईल. आणि काही वेळात प्रदेशाध्यक्ष भाजपचे चंद्रकांत पाटील या नावांची घोषणा करतील. त्यामुळे या भाजपच्या कार्यकारिणीमध्ये एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे हे असतील का किंवा त्यांना संधी मिळेल का हे बघणं महत्त्वाचं ठरतंय. काही क्षणात ही नावं चंद्रकांत पाटील घोषित करू शकतात. आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांच्याशी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय. त्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत. पण पुन्हा आपल्याबरोबर विवेक कुलकर्णी जोडले गेलेले आहेत. विवेक, काय सांगाल या कार्यकारिणीविषयी? सुवर्ण, चंद्रकांत पाटील जे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, आता काही वेळातच पत्रकार परिषद घेतील आणि पक्षामध्ये त्यांच्या राज्याच्या कार्यकारिणीमध्ये नेमकं कोणाला स्थान आहे हे स्पष्ट होऊ शकणार आहे. आपल्याला माहिती आहे की विधान परिषद असेल, विधानसभा असेल, या निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर नाराजी व्यक्त करण्यात आलेली होती. त्यामुळे पक्षामध्ये नेमकं या नेत्यांना स्थान मिळणार का नाही हे आज स्पष्ट होऊ शकणार आहे. कारण विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेस नाराजांना पक्षामध्ये जे स्थान त्यांना अपेक्षित आहे ते मिळणार नाही हे पक्षांना एका प्रकारे स्पष्टच केलेलं आहे. त्यामुळे आजच्या या कार्यकारिणीमध्ये नेमकी भारतीय जनता पक्षामधली जी बडी नावं आहेत, मग एकनाथ खडसे असतील, पंकजा मुंडे, विनोद तावडे यांच्या नावांचं नेमकं काय होणार हे आपल्याला पाहावं लागेल. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात येणार आहे. भारतीय जनता पक्षामध्ये प्रदेशाध्यक्षानंतर सरचिटणीस पद हे अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे बावनकुळे यांचं नाव निश्चित झालं असं आपल्याला माहिती काल मिळाली होती. आता मात्र या सगळ्या नाराज नेत्यांबद्दल भारतीय जनता पक्षाची भूमिका कार्यकारिणीच्या यादीतून स्पष्ट होऊ शकणार आहे. नक्की विवेक, धन्यवाद आपण माहिती दिल्याबद्दल. कार्यकारिणीविषयीची पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टता होईल. भाजपच्या कार्यकारिणी संदर्भात चंद्रकांत पाटील बोलतायत. थेट प्रक्षेपण. अध्यक्षही बदलतात आणि मग अध्यक्ष आपल्याबरोबर काम करणारे सगळे पदाधिकारी बदलतात. केंद्रामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष बदलले, जगतप्रकाश नड्डाजी झाले, त्यांची टीम ते कोरोनाच्या सगळ्या संकटामुळे घोषित करायचे झाले ते करतील. महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून माझी साधारणतः फेब्रुवारी महिन्यामध्ये निवड झाली, परंतु कार्यकारिणी कोरोनाच्या या महासंकटामुळे घोषित करणं राहिलं होतं. शेवटी अशा प्रकारची कुठलीही घोषणा करताना सगळ्यांशी बोलून सगळ्यांना बरोबर घेऊन करायचं असतं आणि त्यामुळे थोडा वेळ त्याला लागला. आज ही कार्यकारिणी मी घोषित करत आहे. त्याच्यामध्ये माझ्याबरोबर 12 प्रदेश उपाध्यक्ष आहेत
5 जनरल सेक्रेटरी सरचिटणीस ज्याला आम्ही महामंत्री म्हणतो ते आहेत. त्या व्यतिरिक्त एक महामंत्री संघटन सरचिटणीस संघटन असे आहेत. असे 6 सरचिटणीस आहेत. एक कोषाध्यक्षा व्यतिरिक्त 12 सेक्रेटरी आहेत. अशी ही प्रमुख कार्यकारिणी की ज्याच्यामध्ये माझ्या व्यतिरिक्त 12 उपाध्यक्ष, 12 सेक्रेटरी, 6 जनरल सेक्रेटरी आणि 1 कोषाध्यक्ष. या व्यतिरिक्त 7 प्रमुख मोर्चे असतात, त्याचे अध्यक्षही आज आम्ही घोषित करतो आहोत. या व्यतिरिक्त 18 आमचे प्रकोष्ठ म्हणजे वेगवेगळ्या विषयांना प्रमुख ते असतात, त्याचेही प्रमुख आम्ही घोषित करत आहोत. प्रदेशाचं कार्यालय, मीडिया, सोशल मीडिया या सगळ्याच गोष्टी आम्ही आज घोषित करतो आहोत. या व्यतिरिक्त जे सदस्य असतात त्या सदस्यांमध्ये कार्यकारिणी सदस्य 69 असतील, निमंत्रित सदस्य 139 जण असतील, विशेष निमंत्रित 55 जण असतील आणि सर्व आमदार खासदार हे कायम निमंत्रित असतात. अशी ही राज्याच्या सर्व सामाजिक स्तरांना आणि भौगोलिक क्षेत्रांना न्याय देणारी, सामावून घेणारी, ज्याचा BJPचं काम वाढवण्यासाठी खूप उपयोग होईल अशी कार्यकारिणी मी घोषित करतो आहे. प्रामुख्याने सरचिटणीस जे आहेत ते गेल्या टर्ममध्येही सरचिटणीस होते. आमदार सुजितसिंह ठाकूर आहेत. नागपूरचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे एक महामंत्री आहेत. आमदार नाशिकच्या आता सेकंड टर्म झाल्या देवयानीताई फरांदे या पण एक महामंत्री आहेत. त्याच्यानंतर माजी मंत्री रवींद्र चव्हाण हे एक महामंत्री आहेत आणि श्रीकांत भारतीय आमचे एक महामंत्री आहेत. विजय पुराणिक आमचे महामंत्री संघटन आहेत. या व्यतिरिक्त उपाध्यक्षांमध्ये माजी मंत्री राम शिंदे, माजी मंत्री जयकुमार रावळ, माजी मंत्री संजय कुटे, आमचे अनेक वर्ष तुमच्याशी संबंधित राज्याचे प्रवक्ते, मुख्य प्रवक्ते माधव भंडारी, माजी आमदार सुरेश हळवणकर, खासदार प्रीतमताई मुंडे, आमदार प्रसाद लाड, आमदार मान्य चित्राताई वाघ, आमच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष होत्या आणि आता आम्ही उपाध्यक्ष म्हणतो माधवीताई नाईक, खासदार कपिल पाटील, खासदार भारतीताई पवार आणि जयप्रकाश ठाकूर असे 12 उपाध्यक्ष असतील. सेक्रेटरी 12 असतील. त्याच्यामध्ये माजी आमदार प्रमोद जटार ज्यांना राज्यमंत्र्याचा दर्जा होता असे नागनाथ निडवदे, संजय पुराम, राजेंद्र बकाने, ॲडव्होकेट धम्मपाल मेश्राम, खासदार अक्षताई खडसे, अर्चनाताई डेहनकर, संदीप लेले, स्नेहलताताई कोल्हे, दयानंद चोरगे, इंद्रिस मुलतानी आणि अमित गोरखे. कोषाध्यक्ष जे आमचे असतील ते आमदार मिहीर कोटेचा. यादी मोठी जी आहे ती सगळी आमचे केशव उपाध्याय देतील. सगळ्या गोष्टींचा विचार करून ही कार्यकारिणी आम्ही तयार केलेली आहे. एक घोषणा बरोबरीने करायला लागेल ते म्हणजे विधानसभेमध्ये मुख्य प्रतोद आशिष शेलार आणि प्रतोद फरांदेताई होत्या, त्या आता राज्याच्या सरचिटणीस झाल्यामुळे मुख्य प्रतोद आशिष शेलार आणि प्रतोद आमदार माधुरीताई मिसाळ अशी पण एक घोषणा मी या निमित्ताने करतो. आपल्या सगळ्यांना या विषयात काही प्रश्न विचारण्यासारखे नसतील आणि बाकी प्रश्न आज विचारू नयेत असं मला वाटतं. मला थोडं उद्या जो माननीय मोदीजींसमोर प्रेझेंटेशन आहे त्याच्या एका अर्थाने ट्रायलसाठी जायचं आहे. हां बोला ना. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, प्रकाश मेहता हे कोर कमिटीचे जे मेंबर होते ते सगळे कार्यकारिणी कुठलं स्थान मिळालेलं आहे? पंकजाताई मुंडेंना केंद्रामध्ये काही ना काही चांगली जबाबदारी मिळणार आहे. केंद्राने त्यामुळे असं सुचवलं की त्यांना केंद्रामध्ये आम्ही काही जबाबदारी देतो आहोत आणि त्यामुळे आमची जी कोर कमिटी असेल राज्याची त्याच्या त्या सदस्य 100% असतील, आमच्याबरोबरच काम करतील. पण महाराष्ट्रामध्ये वेळ देण्याच्या बरोबरीने केंद्राची अपेक्षा त्यांनी थोडा केंद्रात वेळ द्यावा अशी आहे आणि त्यामुळे केंद्रातली जबाबदारी महाराष्ट्रातल्या कोर कमिटीच्या सदस्य त्या 100% असतील. नाथाभाऊ खडसे, प्रकाश मेहता हे सगळे कार्यकारिणीत आहेत.
ती यादी आत्ता मी वाचणं शक्य नाही, त्यामुळे मी म्हटलं की केशवराव तुम्हाला ती यादी देतील. सगळे सगळे तुमच्या मनात जे जे प्रश्न आहेत ते सगळे त्या यादीमध्ये आहेत. पण पंकजांच्या ऐवजी प्रीतम मुंडेंना राजकारणी स्थान आहे, खडसेंच्या ऐवजी रक्षा खडसे इथे दिसत आहेत, त्यामुळं नाराजी पण जास्त होऊ द्यायची नाही आणि हे असं काही दिसतंय का सांगण्यात? प्रीतमताई मुंडे, रक्षाताई खडसे ह्या 2 टर्म खासदार आहेत, कर्तृत्वान आहेत, त्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाप्रमाणे त्यांना काम मिळालं. पंकजाताईची बहीण म्हणून नाही आणि नाथाभाऊंची सून म्हणून नाही. आणि नाराजी दूर करण्याचा विषयच नाही. या पक्षात नाराजी जी असते ती अशी तात्पुरती असते. जिवंत माणसांच्या संघटनेमध्ये नाराजी नसेल तर मग हलवून बघायला लागतं की जिवंत आहे की नाही, तर ती असायची. तर काय ती लगेच संपते. हो देतो. महिला मोर्चाच्या अध्यक्ष आहेत पिंपरी चिंचवडच्या उमाताई खापरे, युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत पनवेलचे विक्रांत पाटील, अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष आहेत माजी आमदार सुधाकरराव भालेराव, अनुसूचित जमातीचे अध्यक्ष आहेत माजी मंत्री डॉक्टर अशोक उईके, अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष आहेत हाजी मोहम्मद एजाज देशमुख आणि किसान मोर्चाचे अध्यक्ष आहेत माजी मंत्री अनिल बोंडे. इतर मागासवर्गीय जाती ओबीसीचे अध्यक्ष आहेत माजी आमदार योगेश टिळेकर. सर, हे सगळ्या नेते एकनाथ खडसे असतील किंवा माजी मंत्री यांनी पूर्वी नाराजी व्यक्त केली होती. ही कार्यकारिणी त्याची अभिप्राय करण्यापूर्वी त्यांच्याशी काही संपर्क झाला, त्यांना कल्पना देण्यात आली होती कसं? आमच्याकडे नाराज सदा सर्व काळ कोणी नसतं. मग नाराज तुमच्या घरातही असतात, 2 दिवसानंतर नाराजी संपते. तर नाराज कोणी नसतं, पण कार्यकारिणीसारख्या गोष्टीमध्ये आम्ही सगळ्यांची सल्लामसलत करतो. आणि त्यामुळे जवळजवळ महिनाभर कोरोनामुळे संपर्कातल्या अडचणी असूनही व्हिडिओ कॉन्फरन्स, ऑडिओ कॉन्फरन्स अशा माध्यमातून सगळ्यांशी सल्लामसलत करूनच ही कार्यकारिणी केली. म्हणजे या यादीनंतर नाराजांचे हादरे, भूकंप काहीच नाही? आधी पण नव्हते. मुख्य प्रवक्ते केशवराव उपाध्ये तुमचे परममित्र, कारण आम्ही आता माधवरावना राज्याचं उपाध्यक्ष केलेलं आहे, त्यामुळे ते प्रसिद्धीच्या विषयात असतील, पण मुख्य प्रवक्ते हे असतील. त्यातली 1-2 तुमच्या संबंधित नावं सांगायची तर 2 मिनिटात मी वाचतो. विधी प्रकोष्ठ म्हणजे लॉ सेल ॲडव्होकेट सचिन पटवर्धन आणि मिलिंद पाटील, बुद्धिजीवी प्रकोष्ठ प्रदीप रावत खासदार होते, दत्ता कुलकर्णी, जयश्री चित्रे, व्यावसायिक प्रकोष्ठ प्रदीप पेशकार, चिकित्सा वगैरे अशी मोठी यादी आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रदेश कार्यालयामध्ये मुख्यालय प्रभारी प्रतापभाई अशर, त्यांना यावेळेला आम्ही 2 सहाय्यक म्हणतो आहे. त्यातले एक सुमंत घैसास आणि दत्ताजी मोहिते. प्रदेश कार्यालयामध्ये तुमच्या सगळ्यांचे मित्र आहेत मुकुंद कुलकर्णी, त्यांना 2 सहकार्यालय मंत्री आहेत भरत राऊत, संजय भांजे. मीडियामध्ये मीडियाचे प्रमुख आहेत विश्वास पाठक आणि मुख्य प्रवक्ता आहेत केशव उपाध्ये. सोशल मीडियाचे प्रमुख आहेत प्रवीण अलई आणि IT सेलचे प्रमुख असतील आशिष कुलकर्णी. प्रकाश मेहतांच्या बाबतीत काय नाही उदाहरण आहे सदस्य आहेत, ते विशेष निमंत्रित सदस्य आहेत. नाथाभाऊ पण आहेत. आमच्या पक्षात आलेली सगळी ज्येष्ठ मंडळी, राणेसाहेब आणि गणेश नाईक साहेब सगळे आहेत. त्यामुळेच थोडी मला घाई असल्यामुळे आणि एवढी मोठी यादी वाचून तुमच्या लक्षात येणार नाही. मला वाटतं एक 10 मिनिटात 5 मिनिटात सगळ्या कुठलं पद आहे तावडे असतील किंवा खडसे? ते सगळेजण प्रदेश कार्यकारिणीचे सन्माननीय सदस्य आहेत. आणि मग ह्या सगळ्यांना एकूण राज्याची जी कामाची विभागणी आम्ही करतो ती कामाची विभागणी होईल. चला मध्ये कोण कोण असेल यांची नावं घोषित झालेली आहेत. पंकजांना केंद्रामध्ये जबाबदारी दिली जाईल असं चंद्रकांत पाटील म्हणाले. कार्यकारिणी संदर्भातल्या नावांविषयी तर उत्सुकता होतीच, मात्र पंकजाताईंनी बद्दल केलेल्या वक्तव्याने ही खरं तर मोठी बातमी आहे. पंकजाताईंना केंद्रामध्ये काहीतरी मोठी जबाबदारी मिळणार आहे. राज्य कार्यकारिणीमध्ये प्रीतम मुंडेंना स्थान दिलं गेलंय, पण पंकजा मुंडे यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळणार आहे असं सुतोवाच चंद्रकांत पाटील यांनी केलेलं आहे. पत्रकार परिषद भाजपची होती. आत्तापर्यंत माधव भांडारी हे मुख्य प्रवक्ते होते भाजपचे, आता केशव उपाध्ये असतील आणि माधव भांडारींना कार्यकारिणीमध्ये स्थान मिळालेलं आहे.
राम शिंदे, चित्रा वाघ, माधव भांडारींना कार्यकारिणीत स्थान दिलं गेलेलं आहे। बावनकुळे, आशिष शेलार, कपिल पाटील, देवयानी फरांदे हे सुद्धा या कार्यकारिणीमध्ये असतील। बावनकुळेंवर या कार्यकारिणीमध्ये मोठी जबाबदारी दिली गेली आहे। 12 प्रदेश उपाध्यक्ष आणि 5 सरचिटणीस असणार आहेत या कार्यकारिणीमध्ये। आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। विवेक, भाजपच्या कार्यकारिणीविषयी तर अधिक सांगाच, मात्र पंकजा मुंडेंविषयी जे चंद्रकांत पाटलांनी सुतोवाच केलं त्याविषयी सुद्धा काय सांगाल? पहिले पंकजा मुंडेंपासून सुरुवात करतो। पंकजा मुंडे यांना केंद्रीय नेतृत्वानं केंद्राची जबाबदारी देण्याचं ठरवलेलं आहे, त्यामुळे त्यांना राज्याच्या जबाबदारी देऊ नका, त्यांना त्यात गुंतवू नका असं केंद्रानं स्पष्ट आदेश दिले असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे केंद्रातली एक मोठी जबाबदारी त्यांच्यावर येईल असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे। नेमकी काय जबाबदारी असेल हे अजून स्पष्ट झालेलं नाही, पण निश्चितपणे पंकजा मुंडे यांच्या भगिनी प्रीतम मुंडे यांना देखील कार्यकारिणीत स्थान दिलं। पंकजा मुंडेंना देखील केंद्रामध्ये मोठी जबाबदारी असणार असं सांगण्यात आलेलं आहे, त्यामुळे पंकजा मुंडेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। मात्र आपण बघितलं तर एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता ही जी सगळी पक्षावर नाराज आहेत अशी जी चर्चा चालू होती, सगळी मंडळी त्यांना कार्यकारिणीत विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नेमण्यात आलेलं आहे असं देखील चंद्रकांत पाटील यांनी घोषित केलेलं आहे। बाकी कार्यकारिणीच्या त्या कार्यकारिणीची बैठकीतून काय जे सदस्य विशेष निमंत्रित असतील असा विशेष निमंत्रित सदस्य याचा नेमका भारतीय जनता पक्षामधला अर्थ काय हे देखील पाहिलं पाहिजे। त्यांच्यात काही जबाबदारी देण्यात येणार आहे का, की फक्त ते त्या बैठकांना असं जाऊन मार्गदर्शन करतील किंवा काही त्यांच्याकडे अधिकार देण्यात आले ते देखील पाहावं लागणार आहे। आणि बाकीच्या या सगळ्या संघटना रचना आपण पाहिली तर त्याच्यामध्ये बरेच बदल देखील करण्यात आलेले आहेत। दर 3 वर्षांनी भारतीय जनता पक्षामध्ये सगळे बदल करण्यात येतात। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे जे यापूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळात ऊर्जा मंत्री होते, त्यांना देखील या तरतुदीमध्ये नेमणूक करण्यात आली। विवेक, मी आपल्याला विनंती करेन आपण असेच संपर्कात राहा। हेमंत देसाई आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशीही बोलणार आहोत। हेमंत सर, तुम्ही भाजपची जी कार्यकारिणी घोषित झालेली आहे त्याकडे कसं बघता, आणि सगळ्यात महत्त्वाचं पंकजा मुंडे यांना केंद्रात एक मोठं स्थान दिलं जाऊ शकतं म्हणून आता भाजपच्या कार्यकारिणीमध्ये त्यांचं नाव नाही असं सुतोवाच चंद्रकांत पाटलांनी केलं, याविषयी काय सांगाल? पंकजा मुंडे यांना केंद्रामध्ये मोठी जबाबदारी दिली जाईल असं चंद्रकांत पाटील यांनी सुतोवाच केलेलं आहे। भाजपच्या कार्यकारिणीतल्या नावांहून महत्त्वाचं ठरलेलं आहे चंद्रकांत पाटलांचं हे वाक्य, कारण पंकजा मुंडे किंवा एकनाथ खडसे किंवा विनोद तावडे, प्रकाश मेहता ही सगळी नाराज मंडळी ज्यांना कार्यकारिणीमध्ये स्थान मिळतं का याकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष होतं। तर पंकजा मुंडेंविषयी प्रश्न विचारल्यावर त्यांना केंद्रामध्ये मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते असं चंद्रकांत पाटील म्हणालेले आहेत। दरम्यान भाजपच्या राज्य कार्यकारिणीची नावं घोषित करण्यासाठीची ही पत्रकार परिषद होती। भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये चंद्रकांत पाटलांनी ही पत्रकार परिषद घेतली। हेमंत देसाई आपल्यासोबत पुन्हा जोडले गेलेले आहेत। हेमंत सर, काय सांगाल या भाजपच्या कार्यकारिणीविषयी, आणि त्याहून महत्त्वाचं जे वाक्य किंवा जे सुतोवाच केलेलं आहे चंद्रकांत पाटलांनी पंकजा मुंडेंविषयी त्याबाबत? पहिली गोष्ट म्हणजे पंकजाताईंना राज्य कार्यकारिणी ते आहेत, पण त्यांच्या भगिनी म्हणजे प्रीतमताई मुंडे या सुद्धा आहेत, त्यांना जबाबदारी मोठी दिलेली आहे प्रीतमताईंना। आणि पंकजांना केंद्रामध्ये मोठी जबाबदारी मिळणार आहे असं चंद्रकांत दादांना सांगितलंय। याचा अर्थ राज्याच्या राजकारणातनं त्यांना बाजूला काढण्यात येत आहे असं मला वाटत नाही, उलट त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न हा यशस्वीपणे केला असल्याचं दिसतंय। म्हणजे त्यांच्या बहिणीला मोठं स्थान देऊन आणि शिवाय त्यांना सुद्धा केंद्रात जबाबदारी देऊन, आणि त्यांनी असं सांगितलं की केंद्रातल्या नेत्यांची वरिष्ठांची अशी इच्छा होती की त्यांनी केंद्रामध्ये जाऊन काम करावं, आणि माझ्या मते असं मोठ्या स्तरावरती काम करायला त्यांना मिळणं ही चांगली गोष्ट आहे त्यांच्या दृष्टिकोनातनं। त्यामुळे त्यांना कंप्लीट बाजूला काढलेलं आहे असं काही म्हणता येणार नाही। दुसरी गोष्ट म्हणजे चंद्रकांत बावनकुळे असतील किंवा एकनाथराव खडसे असतील, एकनाथराव खडसेंना कार्यकारिणी सदस्य ते काही मोठं पद नाहीये, परंतु या सगळ्या मंडळींना जे जे नाराज होते अशा बातम्या होत्या त्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय असं मला वाटतं। पण हेमंत सर, तुम्ही जसं म्हणालात पंकजा मुंडेंविषयी की उलट त्यांना चांगलं स्थान देण्याचा प्रयत्न, त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला गेलेला भाजपकडनं दिसतोय, पण
केंद्रामध्ये त्यांना जबाबदारी देणं, तर त्या या गोष्टीला कसं घेतात यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. त्या गुड स्पिरिटमध्ये घेण्याची शक्यता यासाठी आहे की त्यांचा पराभव झालेला आहे. पराभव त्यांच्या जिव्हारी लागलेला आहे. परंतु पराभव झाला ही गोष्ट नाकारता येत नाही. पराभव झाला असूनही अगदी त्यांना केंद्र स्तरावरती जर जबाबदारी मिळणार असेल तर ती त्यांना स्वीकारायला लागेल. खरंय. कारण त्या म्हणाल्या होत्या की मी राज्य स्तरावरती आंदोलन करणार वगैरे, हो. अशा प्रकारचं राज्य स्तरावरती आंदोलन त्यांनी औरंगाबादमध्ये धरणं केलं, पण त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात फिरून आंदोलन करणार असं त्या म्हणाल्या होत्या. त्यावेळी सुद्धा त्यानंतर त्यांनी माघार घेतली त्याबाबत. त्यामुळे त्यांना वास्तवाचं भान आलं असावं आणि यावं अशी अपेक्षा आहे. नक्की नक्की. हेमंत सर, धन्यवाद. आपण सविस्तर न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. राजकीय विश्लेषक अभ्यासक हेमंत देसाई आपल्या सोबत होते. पंकजा मुंडेंविषयी जे वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलं त्याविषयी ते अधिक स्पष्टता राजकीय घडामोडींची करत होते. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.